माझ्याकडे पंचमहाभूतांची शक्ती आहे खरं, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. हे असं पाताळात जाणं माझ्यासाठी सोपं नाहीये. पण मग काय करू? मी मीराला या संकटात नाही ढकलू शकत. लहान बहीण आहे ती माझी, आणि एक मोठी बहीण म्हणून तिचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. हे मलाच करावं लागेल. पण अथर्व काय म्हणाले आता? त्यांनी रुद्रकेतूंना पाहिलं नाही. आता हा सगळा विचार करण्यात काही अर्थ नाहीये. मी जे ठरवलंय ते मी करणार आहे. देवी आई, आजपर्यंत प्रत्येक संकटात तू मार्ग दाखवलेस, प्रत्येक अडचणीत मदत केलीस. तुझ्या ह्या गोष्टींची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. मला नाही माहिती ह्या भुयाराच्या पलीकडे काय आहे. मला नाही माहिती मी इथून परत येऊ शकेन की नाही. मला काहीच माहिती नाही. आणि जर का माझा प्रवास इथेच संपणार असेल ना, तर फक्त एकच विनंती आहे. त्या चेटकिणीचा अंत करण्याच्या प्रवासात मीराच्या पाठीशी राहा. तिची कायम मदत कर. हे वायुदेव, पंचमहाभूतांपैकी एक, आज मी तुम्हाला आवाहन करते. हा भुयारी मार्ग माझ्यासाठी मोकळा करा. या अंधारात जाण्यासाठी मला शक्ती द्या. रुद्रकेतूला लपवणं जितकं अवघड होतं, त्याहून अवघड त्याला शोधणं झालंय. अख्खं घर पालथं घातलं पण कुठेच सापडत नाहीये. गुहेचा गुप्त मार्ग तिथेही बघायला हवं. तो सुरक्षित आहे याची खात्री करून घ्यायला हवी. काय चाललंय? आयुष्यात वादळ आलंय, वादळ.